जय भीम मित्र हो. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दैनंदिन अभ्यासक्रम घेतलेला आहे. दैनंदिन कार्य आपण पाहिलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक कार्याचा उजाळा आपण घेतलेला आहे. पण हे जे वर्ष आहे, या वर्षामध्ये कॅलेंडर असतात. प्रत्येक वर्षी नवीन पौर्णिमा, नवीन अमावस्या, नवीन तारखा, नवीन दिवस, असं सर्व काही असताना सुद्धा मी आज तुम्हाला अशा एका दुसऱ्या वेबसिरीजमध्ये घेऊन जाणार आहे की तुम्हाला प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवसांचं महत्त्व, प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवसांचं महत्त्व तुम्हाला कळायलाच पाहिजे. म्हणून आपण जानेवारी या महिन्याचा प्रथम अभ्यास घेऊया. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असं आपण 3 महिन्याचं सदर पूर्ण करणार आहे. त्यामुळे अनेक यूट्यूबरला, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना हा व्हिडिओ जतन करून ठेवावा असा हा आठवणींचा साठा आहे. त्यामुळे आपण कृपया हा व्हिडिओ आत्ताच डाउनलोड करून ठेवा, कारण या महिन्यात येणारे प्रत्येक दिवस, कोणता दिवस किती महत्त्वाचा आणि ती कोणती तारीख हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे गरजेचं आहे. मित्रहो, नक्की सांगतो की व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपण महाराष्ट्राच्या कोणत्या कोपऱ्यातून पाहत आहात हे कृपया कमेंट करून कळवा, ही अपेक्षा. तर 1 जानेवारी हा नवीन वर्षाचा दिवस म्हणून आपण प्रत्येक वर्षी हॅपी न्यू इयर असं म्हणतो. आम्ही ह्याला अजून एक महत्त्व देतो, ते म्हणजे भीमा कोरेगाव हा एक शौर्य दिवस म्हणून 1 जानेवारी हा दिवस आपण पाळला जातो. आता 3 जानेवारी या दिवशी बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 9 जानेवारी जागतिक अनिवासी दिन, जागतिक अनिवासी भारतीय दिन म्हणून 9 जानेवारीला आपण ओळखतो. 10 जानेवारीला जागतिक हास्य दिवस. 10 जानेवारी म्हणजे जागतिक हास्य दिवस आहे. आणि 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रांत. थोडक्यात त्याला मकर संक्रांत म्हणजेच भूगोल दिन. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन. लक्षात घ्या, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदान दिन, तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि 30 जानेवारी जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन. हे जानेवारी महिन्यातील हे महत्त्वाचे दिवस. आता पाहूया आपण फेब्रुवारी. 14 फेब्रुवारी टायगर डे म्हणजेच टायगर दिवस. यानंतर 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मदिवस. या महाराष्ट्राचं कुलदैवत, या देशाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, 19 फेब्रुवारी यांचा जन्मदिवस. आणि त्यानंतर येतो 21 फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन. जागतिक मातृभाषा दिन हा 21 फेब्रुवारीला येतो. त्यानंतर येतो 27 फेब्रुवारी आपली मातृभाषा आपण आणि जागतिक मराठी दिवस म्हणून आपण 27 फेब्रुवारीला ओळखतो. तर 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन. असा हा फेब्रुवारी महिना आणि त्या महिन्यातील अतिशय महत्त्वाचे दिवस. आता पाहूया आपण मार्च महिना. मार्च, 1 मार्च. मार्च महिना कोणताही असू द्या, 1 मार्चला नागरिक संरक्षण दिन. नागरी संरक्षण दिन हा 1 मार्चला असणारच आहे. आणि 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन जो आपण साजरा करतोच असतो. पण 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन हे मात्र आपण कधीच विसरायचं नाही. कारण 15 मार्च हा आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन आहे. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. आणि 21 मार्चला पृथ्वीवरचा दिवस आणि रात्र हे दोन्ही अगदी समान वेळेचे असतात. म्हणून याला आपण पृथ्वीवरील दिवस रात्र समान दिवस म्हणून ओळखतो. म्हणजेच जागतिक वन दिन, जगातला नंबर 1चा दिवस म्हणून जागतिक वन दिन हा 21 मार्च. यानंतर येतो 22 मार्च हा जागतिक जल दिवस आहे. आणि 23 मार्च
हा जागतिक हवामान दिन म्हणून आपण ओळखतो. मित्र हो, या पहिल्या वेब सीरीजमध्ये या पहिल्या 3 महिन्यात आपण जे महत्त्वाचे दिवस पाहिले, आता भेटूयात आपण पुढच्या भागात, पुढच्या 3 महिन्यांना घेऊन. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. नव्या पिढीला एक नवा जय भीम.